घरकुलाच्या पैशांवर डल्ला मारणारे आणि गरीब लाभार्थ्याला लुटणारे 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकलेत। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या एका गरीबाच्या हप्त्यांवर डोळा ठेवून तब्बल 20,000 रुपयांची लाच उकळणाऱ्या राहुरी तालुक्यातील 3 बड्या लोकसेवकांचा बुरखा अखेर टरकलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रचलेल्या धडक सापळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सातरळ ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी, कंत्राटी, लिपिक आणि पंचायत समितीचा गृहनिर्माण अभियंता रंगेहात अडकले। या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। भ्रष्टाचारांचे चांगलेच यामुळे धाबे दणाणलेत। सातरळ येथील एका गरजू तक्रारदाराने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज केला होता। सन 2023 मध्ये त्यांचं घरकुल मंजूरही झालं। गरिबाचं हक्काचं घर उभं राहावं म्हणून शासनाकडून बांधकामासाठी पहिला हप्ता 15,000 रुपये आणि दुसरा हप्ता 70,000 रुपये तक्रारदाराला मिळाला होता। घराचं काम पुढे सुरू होतं, मात्र पुढील अनुदानाचा हप्ता बँकेत जमा करण्यासाठी या त्रिकुटानं तक्रारदाराची अडवणूक सुरू केली। पुढील हप्ता मंजूर करण्याच्या बदल्यात 20,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। लाचखोरांच्या जाचाला कंटाळून तक्रारदाराने 29 जून 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर यांच्याकडे थेट तक्रार केली। एसीबीच्या पथकाने तात्काळ हालचाली करत 30 जून रोजी तक्रारीची पडताळणी केली। तपासात कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे यांना ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल आणि अभियंता सचिन ब्राह्मणे यांच्यासाठी 20,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर एसीबीच्या पथकानं राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला। ठरल्याप्रमाणे लिपिक डुकरे यानं तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली, तर अभियंता ब्राह्मणे यानं ती रक्कम स्वीकारण्यास त्याला प्रोत्साहन दिलं। लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही जागेवरच ताब्यात घेतलं। ही धडक कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी पार पाडली, तर पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केलं। तर या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।